कमरेपासून पायापर्यंत वेदना येणे किंवा कमरेपासून पायापर्यंत मुंग्या जाणवणे, बधिरपणा जाणवणे, हे असे सगळे सिम्पटम्स जाणवायला लागले की बरेच जण घाबरतात. कारण असं वाटतं की मला सयाटिकाचा त्रास सुरू झाला का. तर या सगळ्याला घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही आहे. जरी हा त्रास सयाटिकाचा असला तरी हा काय खूप मोठा आजार नाही आहे. याच्यावरती देखील ट्रीटमेंट्स आहेत, सोल्युशन्स आहेत आणि हा पूर्णतः बरा होऊ शकतो. का, कसं, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक. सयाटिका म्हणजे काय, तर आपल्या कमरेचे जे हे मणके असतात, या मणक्यांच्या मध्ये ह्या अशा डिस्क असतात, गादी असते. ही डिस्क जेव्हा सरकली जाते त्यावेळेला ह्या नसा ज्या असतात, ज्या पायापर्यंत जातात, ती नस दाबली जाऊन आपल्याला पेन, मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे, वीकनेस वाटणे अशा गोष्टी होऊ शकतात. पण या सगळ्याला घाबरून जायची अजिबात गरज नाही आहे. कारण याच्यावरती गोळ्या औषधांपासून ऑपरेशनपर्यंत भरपूर इलाज आहेत आणि 99% केसेसमध्ये फिजिओथेरपीने याच्यामध्ये फायदा होतो. ऑपरेशन अगदीच हार्डली 1% केसमध्ये लागतो की जिथे नर्व खूपच जास्त कॉम्प्रेस झाली आहे, मसल खूप जास्त वीक झाला आहे, त्याच ठिकाणी ऑपरेशनची गरज पडते. आता बेसिकली या सयाटिकामध्ये फिजिओथेरपीचा रोल काय हे आपण बघणार आहोत. सुरुवातीच्या अक्यूट फेजमध्ये जेव्हा खूप जास्त प्रमाणात पेन असतं त्यावेळेला पेन कमी करण्यासाठी फिजिओथेरपीच्या काही ट्रीटमेंट वापरल्या जातात. काही मशीन्स असतात, काही मोडॅलिटीज असतात, त्याचा वापर करून आपण पेन, स्वेलिंग तिथे असलेली हे सगळं कमी करतो, जेणेकरून पेशंट एक्सरसाइजसाठी प्रिपेअर होतो. आता एक्सरसाइज कसा हेल्प करेल नस दबल्यामध्ये, हा सगळ्यात कॉमनली विचारला जाणारा प्रश्न. तर बेसिकली काय असतं, आपला जो हा मणका आहे, या मणक्याच्या मागे, पुढे, बाजूला, खालच्या बाजूला सगळे स्नायू असतात आणि या स्नायूंमुळे आपल्या मणक्याला छान सपोर्ट मिळालेला असतो. आणि मॅक्झिमम केसेसमध्ये हे स्नायू वीक असल्यामुळेच आपल्या मणक्यावरती प्रेशर येऊन चकती सरकून नस दाबली जाते. त्यामुळे या स्नायूंना बळकटी जर आपण दिली तर मग फ्युचरमध्ये आपल्याला सारखा असा नस दबून वेदना येणे, बधिरपणा, मुंग्या येणे हा त्रास होणार नाही. त्यामुळे एक्सरसाइज ह्या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. निश्चितच गोळ्या औषधांनी देखील फरक पडतो, पण तो फक्त पेन रिलीफवरती. गोळ्या औषधांनी परत येणारच नाही त्रास हे आपण सांगू शकत नाही. आणि आधी मी सांगितल्यासारखं ऑपरेशन हा अगदीच शेवटचा उपाय आहे. त्याच्यामुळे सयाटिकाला घाबरून जाऊ नका. आणि बऱ्याच केसेसमध्ये फॉल्स सयाटिका देखील असतो. म्हणजेच काय, आपले काही पर्टिक्युलर मसल्स टाईट होतात त्यावेळेला देखील माइंड नर्व कॉम्प्रेशन होऊन आपल्याला सयाटिकासारखं पेन येऊ शकतं. आणि ह्याच्यात तर प्युअरली फिजिओथेरपीच काम करते. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमच्या जवळच्या फिजिओथेरपिस्टकडे जाऊन प्रॉपर असेसमेंट करून घेऊन मग त्याच्यावरती कन्क्लुजन काढणं खूप जास्त गरजेचं असतं. आता या सयाटिकामध्ये आपण काय नाही केलं पाहिजे हे आपण बघूया. सुरुवातीच्या फेजमध्ये उगीच काहीतरी मनाने एक्सरसाइज करून इकडनं तिकडनं बघून ती नर्व अजून जास्त स्ट्रेच करू नका. खाली वाकून ओझं खूप जास्त प्रमाणात उचलू नका. बसताना प्रॉपर सिटिंग असू देत. अनसपोर्टेड सिटिंग, वाकून बसणं, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज टाळा. आता या सयाटिकाबद्दल काय मिथ्स आहेत हे देखील आपण बघणार आहोत. सगळ्यात मोठी मिथ म्हणजे रेस्ट. असं वाटतं की बेडरेस्ट केली की हे पूर्ण बरं होईल. असं अजिबात नसतं. बेडरेस्ट ही फक्त आणि फक्त खूप जास्त प्रमाणात नर्व कॉम्प्रेशन असेल तर त्याच केसेसमध्ये सांगितली जाते. त्याच्यामुळे रेस्ट हा त्याच्यावरचा उपाय नाही आहे. त्याच्यानंतर स्ट्रेचिंग, एक्सरसाइजेस किंवा अजून काही या सगळ्या गोष्टी केल्याने माझं पेन वाढू शकतं, तर अजिबात नाही. तुम्ही जर गायडेड सुपरवाइज्ड एक्सरसाइज चालू केल्या तर निश्चितच त्या तुमच्या सयाटिकाला हेल्प करतील. आणि सगळ्यात महत्त्वाची मिथ म्हणजे लोकांना असं वाटतं की ऑपरेशन हाच त्याला पर्याय आहे. असं अजिबात नाही आहे. मी आधी सांगितल्यासारखं फिजिओथेरपीने बऱ्याच लोकांना बऱ्याच प्रमाणात हेल्प होते. 99% केसेसमध्ये ऑपरेशनची गरज पडत नाही. आता याचा ड्युरेशन किती आहे रिकव्हरीचा, म्हणजेच किती काळ लागेल बरं होण्यासाठी, तर हा ड्युरेशन 1 आठवड्यापासून 6 आठवड्यापर्यंतचा असू शकतो. केस टू केस डिफर करतो. अगदीच मी म्हटल्यासारखं जर हे फॉल्स सियाटिका असेल 1-2 आठवड्यामध्ये देखील बरं होतं. आणि मी 6 वीक्स म्हणण्याचं कारण म्हणजे आपण जे मसल्स बोलतोय की ज्यांना आपल्याला बळकटी दिली पाहिजे, तर त्या मसल्सना निश्चित बळकटी येण्यासाठी तेवढा ड्युरेशन द्यावाच लागतो. त्यामुळे 6 वीक्सपर्यंत साधारण तुम्हाला एक्सरसाइजेस करणं गरजेचं असतं. त्यामुळे घाबरून न जाता प्रॉपर सुपरवाइज्ड पद्धतीने फिजिओथेरपी ट्रीटमेंट चालू करा आणि सयाटिकापासून तुम्ही पेन फ्री होऊ शकता. अगदीच काही मदत लागली तर ऑनलाईन कन्सल्टेशन देखील अवेलेबल आहे.